माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री स्कंद पुराण अभिवाचन करत आहे. भाग 11, अध्याय 27, भगवत प्रसाद निर्माल्य महात्म्य. महर्षी जैमिनी पुढे म्हणाले, जगताचे अध्याय व सृष्टी स्थिती विनाश करणारी अतुला वैष्णवी शक्ती भगवान विष्णूच्या देहार्थापासून निर्मित अशीच आहे. नारायण प्रभू अमृताप्रमाणे उत्तम सुपक्व अन्न भक्षण करीतात. महाप्रसाद प्राशन करण्याचे दीक्षित अग्निहोत्री पवित्र होतात. प्रभू प्रसाद सर्व रोगाचे उपशमन करणारा आहे असे मानतात. तसे दारिद्र्य दूर करणारा, पुत्र पौत्रांची वृद्धी करणारा, विद्या आयुष्य स्त्री प्रदान करणारा असा श्रेष्ठ आहे. महाप्रसादाचा क्रय विक्रय करणारे पापी समजले जातात. फक्त प्रसाद ग्रहण करून अन्य काही खाणार नाही अशा प्रकारे वागणारा सत्य प्रतिज्ञ मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो. तो शुद्ध वैष्णव स्थान मिळवितो. जगतस्वामीचे अन्न गंगेचे जल दोन्ही समानच असतात. नैवेद्य व अन्न गंगेचं जल दोन्ही समान. भगवान प्रभू ब्रह्मदेवाने प्रवृत्त केलेली शक्ती स्त्री ज्या हवीचे दान करीते ते अशन म्हणजेच ग्रहण करीतो. अध्याय 28, बद्रिकाश्रमातील सर्व तीर्थ. बद्रिकाश्रम मधील सर्व तीर्थ बघूया. शौनक मुनी म्हणाले, हे सुत मुनी, सत्यवतीचे पुत्र व्यासदेव भगवान विष्णूच आहे. त्या व्यासाचे आपण परमप्रिय शिष्य आहात. सर्व धर्माने बहिष्कृत मानलेले असे हे कलियुग यातील मानव धर्म सोडून अतिदुष्ट कृत्य करणारे असे आहेत. या मानवाचा उद्धार अन्य प्रयत्नाने कसा होईल? उत्तम तीर्थ तसेच उत्तम क्षत्र कोणते? मुक्ती इच्छुकांना सिद्धी कोठे मिळते? ऋषींमध्ये संजय कोणते? ईश्वरेश्वर कोणत्या क्षत्री निवास करीतात हे सर्व आपण सांगा. सुत म्हणाले, दुसऱ्यांचे हित करणारे आपण आपल्या मनाचा मल प्रक्षादित केला. आपणासारखे साधू दुर्लभ असतात. त्यांच्या सानिध्यामुळे परमेश्वर माझ्या हृदयरूपी पद्मामध्ये अधिरोहण करीतात. सत्पुरुषाच्या हृदयबंधनाचे हरण तो प्रभू करीतो. कारण जगात वारंवार जन्म मृत्यू प्राप्त करण्याने परमाश्रमात अशा भक्ताला विश्रांती देण्यासाठी तो आपले वास्तव्य त्यांच्या हृदयात ठेवतो. सुत म्हणाले, हाच प्रश्न कैलास पर्वतावर सर्व ऋषींचा स्वामी स्कंदाने गिरिजापतीला केला होता. तेव्हा महादेव म्हणाले, हे षडानना, परमार्थात भक्तांसाठी श्रीहरीने वास केलेली अशी पुष्कळ अशी क्षेत्रे आहे. काही इच्छा पूर्ण करणारी, काही जन्ममरणाचा फेरा चुकविणारी, काही लोक परलोक यातील अर्थ देणारी, पुष्कळ अशी पुण्य देणारी अशी आहे. पुण्यमयी नद्या मी पूर्वीच आपणाला सांगितल्या, तसेच पुण्यमय क्षेत्रे मी पूर्वीच सांगितले. तथापि त्यामध्ये वराह निर्मित बद्रीनाथ हे महान पुण्यक्षेत्र ते सर्व अर्थाचे साधन करून देते. अन्य तीर्थाची यात्रा करण्यापेक्षा तप करण्यापेक्षा मनपूर्वक केलेली बद्रिकाश्रम येथील यात्रा श्रेष्ठ होय. दिव लोक भूमंडळ रसातल या सर्व ठिकाणच्या तीर्थामध्ये बद्रीच्या बरोबरीचे अन्य तीर्थ नाही. वेणीमध्ये दान करून नंतर माधवाचे दर्शन करावे. अन्य युगात मुक्ती सिद्धी मिळाल्या असल्या तरी या कलियुगात बद्रिकाश्रम हेच श्रेष्ठ म्हटले. शरीरामध्ये प्राण सूक्ष्मपणे वावरतो तो ज्ञानाने प्राप्त करून घेणे म्हणजे विषाला बद्रीत रूप करून अमृताचे प्राशन करते. म्हणूनच प्राज्ञ पुरुष या स्थानाला बद्री म्हणतात. भगवान विष्णू या तीर्थाला त्या कधीच करीत नाही. अध्याय 29, कार्तिक मास व्रत प्रशंसा. ऋषिगणांनी प्रथम मंगलाचरण केले, नंतर विष्णूला अनन्य भावे नमस्कार केला व नंतर ते सुत महर्षींना विचारू लागले, हे मुनिवर, आपण पूर्वी अश्विन मासाचे महात्म्य एकदा सांगितले होते. आता कार्तिक मासाचे महात्म्य त्याचे वैभव आपल्या मुखातून आम्ही ऐकू इच्छितो. ते सुत म्हणाले, पूर्वी नारदाने ब्रह्मदेवाला हाच एक प्रश्न विचारला होता. सत्यभामेने श्रीकृष्णाला त्याचप्रमाणे बालकिल्य ऋषींच्या सभेत एकेकाळी सूर्य अरुण यांच्यातही हाच प्रश्नावर चर्चा केली होती. भगवान शंकराने षण्मुखासमोर अनेक आख्याने सांगितली. त्यातच कार्तिक मासाचे महात्म्य त्यांनी उत्तम वर्णन केले. तेव्हा आता सात्विक रूपाने मी तुम्हाला याचे महात्म्य सांगतो. सर्व मासामध्ये कार्तिक मास श्रेष्ठ होय. देवात जसा मधुसूदन तीर्थात नारायण तीर्थ जसे सर्वश्रेष्ठ तसाचा मास होय. कलियुगात तिन्ही गोष्टी पुण्यप्रद मानणाऱ्या आहेत. या मासात व्रतधारी अनेक नियम करतात. दीपदान करता गोपी चंदन तुलसी धात्री आवळा स्नान या गोष्टींना फार महत्त्व आहे. म्हणूनच पहाटे लवकर उठून कार्तिक मासात स्नान करावे. यावेळी वैष्णव धर्मात सांगितल्याप्रमाणे केले असता अनामय पद प्राप्त होते. कार्तिक मासाचे महात्म्य कितीतरी पटीने यज्ञ याग अन्य पुण्यकर्माहून अधिक आहे. या मासात केलेले पुण्य कधीही नाश पावत नाही. म्हणूनच हे पुण्य म्हणजे स्वर्गाचा सोपान आहे. मनुष्य जीवनामध्ये
प्राय जीवन मिळाल्यामुळे कार्तिक मासात पुण्यसंचय करावा, कारण या मासात 33 कोटी देव प्राप्त होऊ शकतात. या मासातील स्नान, दान, व्रत, भोजन सर्वश्रेष्ठ मानवाला तीळ, धेनू, सुवर्ण, चांदी, भूमी, वस्त्र यापैकी यथाशक्ती वस्तूचे दान करावे, ते तपासमान होय. या मासातील दान अक्षय मानल्यामुळे विष्णूचे स्मरण करून दान समर्पण करावे. ज्याप्रमाणे नदी, शैल, सागर यांचा कधी लय होत नाही, त्याचप्रमाणे कार्तिक मासातील दानाने मिळालेल्या पुण्याचा लय होत नाही. अतिकृच्छ हे महाव्रत आहे. तसेच शाळीग्राम शिळेचे अर्चनही करावे. नारदाने विचारल्यामुळे ब्रह्मदेवाने अशक्ताने काय करावे तेही सांगितले. धन दान करावे, ते सामर्थ्य नसेल तर तीर्थजलाचे पान करावे, हे शक्य नसेल तर अशानी हरीचे स्मरण नियमितपणे करावे, म्हणजे या मासातील व्रताचे फल खंडित होते. विष्णू व शिव यांच्या सानिध्यात जागरण करावे. शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली, तुळशीच्या वनात नामस्मरण करावे. शक्य झाल्यास विष्णू नामाचे गायन करावे, नर्तन करावे. न जमल्यास केवळ दर्शन, कथा श्रवण करावे. व्रताच्या उद्यापनानिमित्त यथाशक्ती भोजन, दीपदान करावे. ते शक्य नसेल त्याने दुसऱ्याने लावलेल्या दीपाचे वाऱ्यापासून संरक्षण करावे. विष्णूचे पूजन शक्य नसेल तर त्याने तुळस, आवळा, गाय यांचे पूजन करावे. सर्वांचा अभाव असेल अशा ठिकाणी मनात फक्त विष्णू नामाचा जप केला तरी सुद्धा सर्व पुण्य प्राप्त होते. अध्याय 30 स्नान महात्म्य वर्णन. सूत म्हणाले, अमरीश राजाने परमेष्ठी ब्रह्मदेवाचे पुत्र नारद यांना सांगितले, माधवाचे महात्म्य आपण मला सांगा. तसेच तो म्हणाला की सर्व मासात वैशाख मासाला श्रेष्ठ मानता हे खरे, पण तोच मास विष्णूला प्रिय का? या मासात प्रिय धर्म कोणता, प्रियदान कोणते, सर्वोच्च उद्देश काय, सर्व काही सांगावे. नारद म्हणाले, पूर्वी एकदा ब्रह्मदेवाने म्हणजेच माझ्या पित्याने मला देवीला पुरातन धर्माप्रमाणे बरेचसे सांगितले. ते म्हणाले, ज्या प्रमाणे सर्व जीवांना माता असते त्याचप्रमाणे सर्व अमिष्ट वस्तू देणारा हा वैशाख मास. याचा महिमा असा की दान, व्रते, स्नान यांच्याद्वारे सर्व पापांचा नाश करतो. हा मास म्हणजे सर्व धर्म यज्ञाचे क्रियांचे सार स्वरूप होय. तसेच तपाचे हे सार सुरांनी याला मानले. सर्व विद्यात ज्याप्रमाणे वेद सर्व मंत्रात प्रधान प्रणव मंत्र, तरुणमध्ये कल्पवृक्ष, धेनूमध्ये कामधेनू, नागामध्ये शेष, पक्षामध्ये गरुड, सर्व देवात विष्णुप्रिय वस्तू भार्य, नद्यांमध्ये भागीरथी, गंगा, तेजामध्ये प्राणहितचिंतक, सुहृदामध्ये रवी, आयुधांमध्ये सुदर्शन चक्र, धातूमध्ये सुवर्ण, रत्नामध्ये कौस्तुभ, वैष्णवामध्ये जसा रुद्रदेव असेच धर्मपालनात सर्व मासामध्ये वैशाख मास श्रेष्ठ. सूर्य उदयापूर्वी मेषेमध्ये सूर्य जेव्हा असेल तेव्हा स्नान आदी क्रियांमध्ये व्रतस्थ राहावे. विष्णू लक्ष्मीस अतिशय कृपा करता. जो अशा वैशाख स्नानामध्ये प्रसन्न राहतो तो पापमुक्त तर होतोच, पण शिवाय त्याला विष्णुलोक प्राप्त होतो. त्याचप्रमाणे त्रैलोक्यात जी काही तीर्थ आहे ती सर्व या ब्रह्मांडाच्या अंतर्गत आहे. म्हणूनच विष्णू अन्य देवगण या तीर्थक्षेत्राच्या समीपच असतात. त्यांचा हेतू सतत मानवाचे हित करण्याचा असतो. म्हणून वैशाख स्नान कधी चुकवू नये. अध्याय 31 ज्ञानस्वरूप निरूपण. भगवान नारायण म्हणाले, सांख्या दर्शनाच्या मंत्राप्रमाणे जे निश्चित केले ते ज्ञानस्वरूप मी आता तुम्हाला सांगतो. छत्र आदीचे ज्या शास्त्राद्वारा ज्ञान प्राप्त होते तेच ज्ञान म्हणून संबोधले जाते. बृहती अक्षर ध्यानामध्ये वासुदेव परमब्रह्म आहे. आधी कालात निर्गुण दिव्य विग्रह असा एकच अद्वितीय तो झाला. तेव्हा समस्त कार्याचे मूल सकल अक्षर तेजाने युक्त सूर्याच्या प्रकाश राशीपासून प्रवृत्ती अशी त्यावेळी थिरीभूत झाली. यानंतर ज्यावेळी त्याला ब्रह्मांड सृजन करण्याची इच्छा झाली त्यावेळी आधी महामाया प्रकट झाली. वासुदेवाने जेव्हा अक्षर आत्माद्वारा त्या कालशक्तीकडे सृजनाची इच्छा केली त्यावेळी तिने क्षोभ केला. त्यामुळे कोटी कोटी प्रधान मानव उत्पन्न झाले. प्रभू इच्छेने ते प्रधान पुरुष मुक्त झाले. त्यांच्या साह्याने असंख्य ब्रह्मांड उत्पन्न झाली. त्यातील एकाची माहिती आता सांगतो. आधीकडून महान त्यांच्याकडून अहंकार उत्पन्न झाले. अहंकारापासून सत्व, रज, तम हे 3 गुण निर्माण झाले. तमापासून पंच तन्मात्रा पंचमहाभूते उत्पन्न झाली. रजापासून इंद्रिय बुद्धीबरोबरच महान असून उत्पन्न झाले. सत्वगुणापासून इंद्रियांच्या देवता मन यांची उत्पत्ती झाली. साधारणपणे सर्व देव तत्व संज्ञेचे होते. भगवान वासुदेवाच्याकडून प्रेरित होऊन आपापल्या अंशाने ईश्वरीय वायू त्यांनी उत्पन्न केला.
चर अचर यांना आश्रय दिला. नंतर त्या वैराज पुरुषाने आपणच तयार केलेल्या जलामध्ये शयन केले. म्हणूनच निगमाने नारायण हे नाव त्यांना दिले. यानंतर त्यांच्या हृदयाकमळापासून राजस ब्रह्मदेव उत्पन्न झाले. सत्वगुणांचे वैशिष्ट्य विष्णूचे तर ललाटापासून तमोगुण युक्त झालेले हर होत. याच स्थानापासून या 3 शक्ती निर्माण झाल्या. कोणत्या 3 शक्ती निर्माण झाल्या? येथे तामसी दुर्गा, राजसी सावित्री, सात्विकी महालक्ष्मी याही निर्माण झाल्या. या देवता वस्त्र आभूषणाने युक्त होत्या. वैराजाच्या आज्ञेने दुर्गेने रुद्राला, सावित्रीने ब्रह्मदेवाला तर महालक्ष्मीने विष्णूला प्राप्त करून घेतले. त्या त्यांच्या आश्रयाने राहू लागल्या. चंडिका वगैरे अन्य विविध स्वरूपाच्या देवी म्हणजे दुर्गेचाच अंश होय. दुसरा देवीच्या अंशरूपाने निर्माण झाल्या. तेथे जे ब्रह्मदेव होते ते वैराजाच्या नाभी प्रदेशात निर्माण झाले. अर्थात त्यावेळी संपूर्ण विश्व एका अर्णव स्वरूपात होते. म्हणजेच सर्वत्र समुद्रच फक्त होता. त्यावेळी कमळातील त्या ब्रह्मदेवाला काहीच दिसेना. विसर्ग बुद्धी म्हणजे सृजनाची बुद्धी त्याच्यात नव्हती. त्यांना स्वतःबद्दल काहीच ज्ञान नव्हते. त्याच्या मणी आले, मी कोण आहे, कोठून आले, येथे कसा आलो, पण सर्वत्र त्यांना काळोख दिसत होता. म्हणून त्याने त्या कमळाच्या तेथेच दमून बसले. त्यावेळी त्यांनी आकाशवाणी ऐकली की तपश्चर्या कर. आवाज ऐकला, पण तो आवाज करता त्यांना दिसला मात्र नाही. पण त्यालाच गुरु मानून त्यांनी बराच कालपर्यंत तप केले. समाधी स्थितीतच भगवान अच्युतांनी ब्रह्मदेवाला आपले वैकुंठधाम दाखवले. तेथे त्यांनी सत्वादी गुण पाहिले, पण मायेच्या लवलेशी येथे नव्हता. अर्थात तिचे भय नव्हते. तेथे शस्त्र सूर्या समान तेज त्यांनी पाहिले. त्या तेजात त्यांनी रमणीय तेजस्वी अशी भगवान वासुदेवाची मूर्ती पाहिली. चतुर्भुज पितांबरधारी किरीटादी भूषणांनी युक्त अशी ती मूर्ती होती. चतुर्भुज नंद ताक्षर पार्षद हे त्या प्रभूची सेवा करीत होते. अनिमादी 8 सिद्धी 6 भागवत जोडून तेथे उभे होते. असे हे रम्य दर्शन घडताच ब्रह्मदेवाने त्यांना नमस्कार केला. तेव्हा भगवान म्हणाले, ब्रह्मन, तुझ्या अतिउग्र तपाने मी प्रसन्न झालो. अभिष्ट वर माग. तेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची सृष्टी करण्याचे वरदान मागितले. ते त्यांना मिळाले. जेव्हा काही कार्य असह्य होईल तेव्हा माझे स्मरण कर असे सांगून ते अदृश्य झाले. ब्रह्मदेवाने मग विश्वाची रचना करण्यात आपले मन गुंतवले. त्याच वेळी ब्रह्मज्योतीने परिपूर्ण असे आदित्य निर्माण झाले. त्यांना ब्रह्मांडाच्या मध्यभागी स्थान देऊन नंतर अन्य सृष्टी कार्य त्यांनी सुरू केले. सनकादी 4 मुनींनी सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे 4 मनापासून उत्पत्ती त्यांनी केली. त्यांना आज्ञा दिली की माझ्याप्रमाणे तुम्ही सृष्टी कार्य सुरू करा. पण त्यांनी काही ऐकले नाही. म्हणून मग ब्रह्मदेव क्रोधित झाले. क्रोधित ब्रह्माच्या भाल प्रदेशातून तमोमय रुद्र निर्माण झाले. त्यावेळी क्रोध आवरून त्यांनी प्रजापतीचं सृजन केले. ते प्रजापती म्हणजे मरीची, अत्री, पुलह, पुलस्य, भृगु, कृतु, वशिष्ठ, कर्दम, दक्ष, अंगिरा हे 10 प्रजापती होय. यानंतर यांनी हृदयापासून धर्माचे, पृष्ठभागापासून अधर्माचे सृजन केले. मनाचे काम, मुखाने, वाणी, भुवयाने क्रोध निर्माण केला. धर्माचे 4 चरण पद निर्माण केले. ते शौच, तप, दया, सत्य होय. यांची रचना 4 मुखापासून केली. यानंतर 4 वेदांची निर्मिती झाली. पूर्वेला ऋग्वेद, दक्षिण यजुर्वेद, पश्चिम सामवेद, उत्तर मुखातून अथर्ववेद. इतिहास, पुराणे, यज्ञ, विप्र, शत, वसु, आदित्य, मरुद्गण, साध्य यांची रचना मुखानेच केली. बाहूपासून शत, क्षत्रिय, उरापासून वैश्वशत इत्यादी वृत्तीची निर्मिती त्यांनी केली. हृदयापासून ब्रह्मचर्याची जघन, कलापासून गृहस्थाधर्म, उरस्थालातून वनाश्रम, शिरापासून संन्यास याची निर्मिती त्यांनी केली. वक्षस्थलापासून पितृगण, जघन स्थलापासून असुर, गुदापासून मृत्यू, निवृत्ती तसेच नरक यांची निर्मिती केली. त्याचप्रमाणे गंधर्व, चारण, सिद्धी, सर्प, यक्ष, राक्षस, पर्वत, मेध, विद्युत, सर्व समुद्र, नद्या, वृक्ष, पशु, गण, पक्षी, सर्व जंगम स्थावर यांची निर्मिती त्यांनी केली. या सर्व निर्मितीनंतर त्याने आपल्याच सृष्टीचे अवलोकन केले. इतकी विशाल निर्मिती होणे त्यांना पूर्ण समाधान प्राप्त झाले नाही. म्हणून मग त्यांनी भगवान विष्णूचे ध्यान करून तप, विद्या, समाधी युक्त ऋषी स्वयंभू म्हणून मानवाची निर्मिती केली. तेव्हा त्यांना आनंद झाला. या सर्वांच्यासाठी योग्य अशी स्थाने निर्माण करावी असे मनात आल्यामुळे त्यांनी स्वर्गलोक, भूलोक यांची निर्मिती केली. पूर्वजन्मीच्या कर्माप्रमाणे त्यांना आपापले योग्य अशी स्थाने त्यांनी नेमून दिली.
तसेच त्यांच्या ऋतीची रचना त्याने केली. देवांच्या आहारासाठी अमृत निर्मित केले, तर ऋषी मानवासाठी अन्न औषधी निर्माण केल्या. यक्ष, राक्षस, असुर, व्याघ्र, सर्प यांच्यासाठी सुरा, मांस इत्यादी निर्माण, गाय, मृग इत्यादी पशूंसाठी यवस इत्यादीची निर्मिती केली. विश्वदेवतांसाठी हव्य ही वृत्तीत अमूर्त व मूर्त पितृगुणासाठी कव्य यांचे सृजन त्याने केले. दुर्गा देवी, तिच्या शक्ती तसेच त्या शक्तीचे उपासक दैत्य, राक्षस, पिशाच यांच्यासाठी मध्य मांस निर्माण केले. सावित्री तिच्या शक्ती उपासकासाठी अन्न औषधी रचल्या. स्त्री तिच्या शक्ती उपासक यांच्यासाठी पायस, दूध, साखर, गहू यांची निर्मिती केली. यजन करताना हव्य कव्यादी देव मखाने पितर सर्व लोकांकडून तृप्त होतील अशा प्रकारे मर्यादा घालून दिल्या. धर्मसेतू रक्षणासाठी त्या त्या जातीतील प्रमुखाच्या मनूची स्थापना त्याने केली. भगवान वासुदेवच्या इच्छेनेच ब्रह्मरूपी वैराजाकडून अशा प्रकारे विविध प्रकारची सृष्टी प्रत्येक कल्पात केली जाते. प्रथम कल्पाप्रमाणेच वेद, शास्त्र, क्रिया सर्व अन्य कल्पातही तसेच असतात. धर्म तसेच अधिकारी तसेच विष्णूही वैराज पुरुष स्वरूप आहे, कारण मर्यादेचे तेही पूर्ण रूपाने पालन करतात. म्हणून आधी महापुरुषाने पालन केलेल्या धर्माचे असुर विभेदन करतात. तेव्हा विष्णू भूतलावर जन्म घेतात. त्यांच्या जन्माची गणना आपण करू शकत नाही. साधू पुरुषांच्या आग्रहासाठी, त्यांच्या रक्षणासाठी, त्यांच्या विग्रह करणाऱ्या दुष्टांच्या संहारासाठी जन्म घेतले जातात. अन्यवेळी आपल्या धामी या सर्वांचा आदेश प्रकृती पुरुष आपल्या कार्यात मग्न असतो. अंशरूपाने सर्व लोकात व्याप्त राहतो. या विश्वरचनेपूर्वी सच्चिदानंद शुद्ध एक निर्माण असे जे त्याने निर्मल स्वरूप होते, तसाच जेव्हा प्रलय होतो तेव्हा तो असतो जीव ईश्वर याचे शरीर म्हणजे क्षत्र ते महत तत्वाने परिपूर्ण होय. त्यांचे ज्ञाते म्हणजे क्षत्रज्ञ, क्षत्र्यांचे ज्ञात्यांचे प्रधान पुरुष, माया, कालशक्ती, अक्षर परमात्मा यांचे जे विविध ज्ञान त्यालाच ज्ञान असे म्हणतात. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण वैराग्य भक्ती निरूपण बघूया. हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो.